आज आपण आणखी एक असा वेगळा प्रयोग बघणार आहोत. आपल्याला सर्वांना माहित आहे सल्फर किंवा सीओसी म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड हे मॉलिक्युल जनरली पाण्यामध्ये मिक्स होत नाहीयेत किंवा औषधं फाडतात. हे सर्वांना अनुभव आहेत. तर काही औषधी अशा असतात की ज्या औषधी फाडतात, परंतु तरी त्यामध्ये जर आपण चांगल्या प्रतीचा स्टिकर टाकलं तर त्या औषधी आपल्या मिक्स होऊ शकतात. हा एक आपण प्रयोग बघणार आहोत. तर आता हे पाणी आहे आपलं जे साधारण आपण स्प्रे साठी वापरतो. हे आता हे दोन्ही याच्या चेंबूमध्ये आपण थोडं थोडं पाणी घेऊ. आता हे झालं, हे पाणी घेतलं. तर आता हा हा आहे सल्फर 80% सल्फर आहे हा पावडर फॉर्म मध्ये. तर आता आपण हा या दोन्ही चेंबूमध्ये टाकू. आता या दोन्ही चेंबूमध्ये सल्फर 80% टाकलेला आहे. तर आता आपण हे मिक्स करून बघू. आणि मित्रांनो, हे मिक्स करत असताना आपण काळजी घेत जा. या औषधं जनरली स्प्रे मध्ये किंवा याच्यामध्ये वापरायला नाही पाहिजे. सल्फर किंवा सीओसी वापरताना थोडी काळजी घ्यायची किंवा हे स्पेशल मध्ये वापरायला पाहिजे. हे आता आपण एवढं मिक्स करत आहे, परंतु अजून सुद्धा हे मिक्स व्हायला तयार नाही. तर आता आपण यामध्ये स्टिकर टाकून बघू. आपलं हे चांगल्या प्रतीचे एक नॉन आयनिक सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे. याला आपण आता या सल्फर मध्ये आपण कोणत्याही प्रकारचं याला मिक्स केलं नाही, अजून काही नाही. आता यामध्ये आपण थोडंफार स्टिकर टाकू. 2-3 थेंब टाकलं फक्त स्टिकर आपण यामध्ये. हे ऑटोमॅटिकली सल्फर डिझॉल्व्ह होत आहे यामध्ये. आणि हा सल्फर आपण मिक्स करून सुद्धा डिझॉल्व्ह होत नाही. तर मित्रांनो, आता यापुढे औषधी मिक्स करत असताना जनरली सल्फर किंवा सीओसी हे औषधं मध्ये वापरायलाच नाही पाहिजे असं आम्ही सजेस्ट करू. परंतु तरीही आपल्याला वापरायचे असले तर आपण थोडेफार वापरू शकता, परंतु हे औषधं पाहिजे तेवढे डिझॉल्व्ह होत नसतात. तर आता हे बघू शकता आपण, त्यामध्ये स्टिकर आपण नुसतं टाकलं तर हे औषध डिझॉल्व्ह झालेलं आहे. आणि ज्यामध्ये आपण हे स्टिकर टाकलेलं नाही, हे औषध अजूनही डिझॉल्व्ह होत नाही. त्याला अजूनही तुम्ही 1 घंटा जरी स्प्रे त्याला हे केलं तरी हे स्प्रे मिक्स होणार नाही. हे औषध असंच राहणार आहे. मित्रांनो, औषध वापरताना कधीही चांगल्या प्रतीचं नॉन आयनिक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला पाहिजे. हे असं ऍक्टिव्हेट सुद्धा आहे, हे पण सुद्धा सिलिकॉन बेस्ड स्टिकरच आहे. तर अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीचे स्टिकर वापरून औषध हे बघू शकता आपण. या दोन्ही याच्यामधला फरक आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आणि तरीही मी आपल्याला एक सजेशन देईल की सल्फर हे वापरणं शक्यतो औषधामध्ये टाळावं. यायचं असलं आपल्याला तर औषध ड्रिचिंग मध्ये अवश्य द्यावं, परंतु औषधामध्ये मिक्स करू नये. धन्यवाद. पंचरत्न अॅग्रो सेंटर हिवरखेड.